फिटनेस नॅचरो ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं की मी असं फिटनेस नॅचरो नावाचं काही रजिस्टर्ड करेन किंवा मी असं बिझनेस करेन. ते सुरू झालं माझ्या स्वतःपासून काही वर्षांपूर्वी, जेव्हा माझे पोस्टपार्टम वेट गेन माझं झालं होतं, तेव्हा मला असं वाटायला लागलं की माझं कुठेतरी वेट वाढलेलं आहे आणि आता मला कुठेतरी ते कमी करण्याची गरज आहे. आणि मला वेट लॉस करण्याची फार गरज वाटत होती. जिम केलं, डाएट केलं, पण तिथे मला फारसा फरक असा जेवढा मी विचार करत होते तेवढा फरक नव्हता पडत मला. बेली फॅट असतं लेडीजचं आफ्टर डिलिव्हरी, तर ते फ्लॅट व्हायला काही तयार नव्हतं. ऍक्ट्रेस लोक असतात, डिलिव्हरी झाली आणि पहिल्या 6 महिन्यात पोट फ्लॅट झालेलं असतं आणि ते त्यांचं करिअर पण अगदी कॅमेरा वगैरे फेस करून ते सुरू करतात. त्या लोकांचं होऊ शकतं, तर आपलं का नाही? कुठेतरी आपणच या गोष्टीतलं नॉलेज घ्यावं. या हिशोबाने मग मी एक IFSCचा पराग परुळेकर सरांचा इंटेलेक्च्युअल फिटनेस अँड स्पोर्ट्स अकॅडमीचा एक फिटनेस कोचचा कोर्स जॉईन केला. मग मी प्रॉपर फिटनेस अँड स्पोर्ट न्यूट्रिशनिस्टचा कोर्स पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जॉईन केला आणि मग त्याच्यामध्ये मी डीप नॉलेज घेतलं. ते करता करता मी स्वतःवर एक्सपेरिमेंट करत होते आणि माझ्या एक्सपेरिमेंटमध्ये माझं वेट लॉस झालेलं होतं त्यावेळेस आणि अगदी फिगर प्रॉपर मेंटेन आलेली होती. त्यानंतर मला बघून माझ्याच वयाच्या ज्या फ्रेंड आहेत त्या मला म्हणायला लागल्या, रिलेटिव्ह आहेत, ते मला म्हणायला लागल्या, तू काय करते ते आम्हाला दे, तुला पैसे देतो. तर मी म्हणायची नाही, हे मी माझ्यासाठी केलं, मी बिझनेससाठी नाही केलं. तर ते म्हणायचे नाही, ते तुझ्यातला ट्रान्सफॉर्मेशन तुझं खूपच छान आहे, तर तू आम्हाला म्हणजे आम्ही बाहेर कुठे पैसे घालवण्याचे तुलाच देतो, तू कर म्हणून. फ्रीमध्ये मिळालं तर कशाला, म्हणजे फारसं त्यांनी फॉलो नाही केलं. काही ज्यांनी 1-2 जणांनी फॉलो केलं त्यांचे रिझल्ट खूप म्हणजे ट्रेमेंडस होते, म्हणजे खूपच छान रिझल्ट त्यांचे होते. आणि मग त्याच्यानंतर मग ते डोक्यामध्ये हळूहळू यायला लागलं की ठीक आहे, आपण करू शकतो. मी त्यांचेच फोटोज काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती वापरले, असंच काही ग्रुपमध्ये, लेडीज ग्रुपमध्ये, की हे माझं काम आहे बघा. मग ते बघून मला समोरूनच एन्क्वायरीज यायला लागले की आमचं पण करा. तुमचं ट्रान्सफॉर्मेशन बघून ते सर्व जे इन्स्पायर झाले, त्यांच्या रिस्पॉन्समुळे जी तुम्ही स्टेप घेतली, त्यामुळेच आज हजारो क्लायंट्स तुमचे जे आहेत, हे जे 1000 क्लायंटचा टप्पा तुम्ही जो अचीव्ह केलेला आहे, ते सर्व आता तुम्हाला कुठेतरी ब्लेसिंग्स देत असतील. अगदी. फिटनेस नॅचरो हे फार युनिक असं नाव आहे, बरोबर? सो हे नाव तुम्हाला कसं सुचलं? येस, ह्याच्याबद्दल असं सांगायचं तर एक आपले अदुरकर म्हणून सर आहेत, वैभव अदुरकर, तर त्यांनी लोगो माझ्यासाठी तो रेडी केला आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला असं नाव हवंय की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली माझं पण नाव आलं पाहिजे आणि मी कोणत्याही पावडर, टॅबलेट, शेक किंवा कोणत्याही स्मूदी, कोणतेही सप्लिमेंट्स असं काही देत नाही. मी फक्त घरातल्या जेवणातून नॅचरली वेट लॉस, जे घरातल्या जेवणातलेच पदार्थ आहेत, कोणतेही फॅन्सी डाएट पण नाहीये त्याच्यात, तर नॅचरली वेट लॉस घडवून आणते. तर मग त्याच्याशी सुटेबल असं तुम्ही मला काही सुचवा. तेव्हा त्यांनी मला तो शब्द सुचवला होता, फिटनेस नॅचरो म्हणजे नॅचरली, नैसर्गिकपणे तुमचा वेट लॉस होते, कोणतेही टॅबलेट, पावडर, शेक न घेता. तर त्यांनी ते मला सुचवलं आणि तिथून पुढे मग ते नाव रजिस्टर्ड झालं, फिटनेस नॅचरो बाय रेश्मा. खूपच छान असं नाव आहे आणि आता ते सध्या तरी इंडियातच नाही तर इंडियाच्या बाहेरही खूप नाव गाजतंय आणि तिथेही तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन